महायुतीचा सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूकसाठीचा जागा वाटपाचा फॉर्म्युला अंतिम झाला आहे। जिल्हा परिषदेच्या एकूण 50 जागांपैकी 31 जागा भारतीय जनता पार्टी तर 19 जागा शिवसेना शिंदे गट लढवणार असून पंचायत समितीच्या जिल्ह्यातील 100 जागांपैकी 63 जागा भाजप तर 37 जागा शिवसेना शिंदे गट लढवणार असल्याची अधिकृत घोषणा भाजप नेते माजी मुख्यमंत्री व खासदार नारायण राणे यांनी केली। कणकवली येथील ओम गणेश निवासस्थानी आयोजित पत्रकार परिषदेत ही घोषणा करण्यात आली। यावेळी पालकमंत्री आमदार नितेश राणे, आमदार निलेश राणे, शिवसेना उपनेते संजय आंग्रे, भाजप जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत, राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष अबिद नाईक, महिला जिल्हाध्यक्ष श्वेता कोरगावकर, जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी, सचिन वालावलकर आदी मान्यवर उपस्थित होते। स्टार न्यूज ब्युरो, नाशिक। मतदारसंघात विधानसभेच्या किती जागा देण्यात आल्या त्याची आकडेवारी आहे। सावंतवाडी जिल्हा परिषद 11, पंचायत समिती 17, सेना जिल्हा परिषद 6, पंचायत समिती 17, कुडाळ मालवण विधानसभा भाजप जिल्हा परिषद हे बरोबर आहे ना, 4, पंचायत समिती 15, सेना जिल्हा परिषद 11, पंचायत समिती 15, कणकवली विधानसभा भाजप जिल्हा परिषद 16, पंचायत समिती 31, सेना जिल्हा परिषद 2 आणि पंचायत समिती 5। आता राष्ट्रवादीची फक्त याच्यात हे आले नाही, आता झालं त्याच्यातले कोणाचे कमी जास्त करून त्यांना देण्यात येईल। एकंदरीत हे वाटप आज जाहीर करण्यात येईल। अजित पवार यांच्या राष्ट्रवादीला आम्ही सामावून घेऊ आणि खात्रीरीत्या आम्ही सांगू इच्छितो की या निवडणुकीत जिल्हा परिषद पंचायत समितीमध्ये आमची आघाडी महायुती 100% यश मिळवेल, 100% यश मिळवेल अशी मला खात्री आहे, आम्हाला सर्वांना खात्री आहे। जसं महानगरपालिकेचा निकाल लागला ते उद्धवला विचारा, आम्हाला बाहेरचा मार्ग दाखवला, त्यामुळे नफा तोटा काय होतो त्याचा अनुभव आलाय उद्धव ठाकरेला। आता शिवसेना नावाला आहे फक्त उद्धव ठाकरेची, काय राहिलं नाहीये। त्यामुळे एकत्र आले काय, एकत्र सुरुवातीला होते तेव्हाही काय करू शकले नाही, 2 वेगळे झाले तेव्हाही काय नाही, आता परत एकत्र येऊन काही नाही, काही नाही। काय नाही सर, देवेंद्र फडणवीस आपले नगरसेवक फोडतील म्हणून एकनाथ शिंदेने आपले नगरसेवक लपवून ठेवले असा आरोप जो आहे तो संजय राऊत करतात। संजय राऊतला आता काय राहिलंय ते, दुसरं काय बोलायला आहे का? आम्हाला लपून ठेवायची काय गरज आहे? कोणाची कोण पळून नेल म्हणून भीती आहे आम्हाला? त्यामुळे असं काही नाहीये आणि संजय राऊत आता त्याला बातमीच राहिली नाहीये। दादा, उद्धव ठाकरेंनी असं म्हटलं की देवाची इच्छा असेल तर मुंबईचा महापौर हा आमचा बनतो। आता देवावर हे झालं काय, विसंबून राहिलं? हा, देवाकडे हात जोडले ना आतापर्यंत काही देवासाठी? कसा महापौर आकाशातून येईल की काय? संख्या बघ म्हणा जरा, एवढा फरक कसा का भरून काढणार? त्यामुळे उद्धव ठाकरे आता डिप्रेशन मध्ये गेलेला आहे आणि त्यामुळे तो जे बोलतोय ते वास्तव नाही आहे। आमची म्हणजे भाजपा आणि शिवसेना आणि अजित पवार राष्ट्रवादी आमची मेजॉरिटी आहे
आणि महाराष्ट्रात जवळपास 25 महानगरपालिकेत सत्ता आली. आता तरी मला शहाणा बना ना, काय आहे, गरीब असा ना, ऑपरेशन काय करायचे ते पण करून घ्या. ह्याच संजय राऊत जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सिंधुदुर्गातील काही विरोधी पक्षातील नेते किंवा पदाधिकारी भाजपमध्ये येणार अशी चर्चा जिल्ह्यात सुरू आहे. तर काय नेमकी अशी काही नावं तुमच्यापर्यंत आली आहेत किंवा नाही, माझ्यापर्यंत आली नाहीये. हवेत आहेत ते आमच्या पण येतील ते आम्ही विचार करू काय करायचं ते मूल्यमापन करून. बरोबर ना. आता संजय राऊतांनी एक टीका केली आहे. ते असं म्हणतात की एकनाथ शिंदेनी जर जयचंदची भूमिका घेतली नसती तर महानगरपालिकेवरती शिवसेना भाजपची सत्ता आली. शिंदे ठाकरे शिवसेनेची सत्ता आली. काय आलं असतं तर